जनहित महापौर आढावा अभियानाला उत्साहात प्रारंभ. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडून प्रभाग क्रमांक 3 मधील वॉर्डाची प्रत्यक्ष पाहणी. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, तक्रारी व विकास कामांशी संबंधित प्रश्नांचे प्रभावी आणि वेळेत निराकरण करण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जनहित महापौर आढावा अभियान दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 3 मधून करण्यात आली असून पहिल्याच दिवशी महापौर व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या कार्यालयात नव्हे तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सोडवण्यावर आमचा भर आहे, असा दृढ विश्वास महापौर धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला. या अभियानांतर्गत प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रभाग समितीत मार्फत 2 वॉर्डाची निवड करून त्या भागातील नागरिक, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत थेट पाहणी केली जाणार आहे. प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून 7 दिवसांच्या आत त्यांचा निपटारा करण्याचे काटेकोर निर्देश यावेळी देण्यात आले. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 3 मधील वॉर्ड क्रमांक 2 आणि वॉर्ड क्रमांक 8 मधील विविध समस्यांचे व विकास कामांचे स्थळ निरीक्षण करण्यात आले. कुपवाड बस स्टॉप समोरील सार्वजनिक मुतारी व गटारबाबत पाहणी, कुपवाड चावडी व लाल बस्ती समोर भेट तसेच कुपवाड मिरज रोडवरील नाला सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. खारेमळा अंगणवाडी ओपन स्पेस सुधारणा, आनंदनगर नाला बांधकाम व सांडपाणी निचरा, श्यामनगर पाटील गल्ली गटार बांधकाम, गंगानगर येथील आरक्षित जागा, रस्ते सुधारणा, विद्यानगर मनपा शाळा आणि वारणाली हॉस्पिटलला भेट देऊन तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागीय स्तरावर बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, आरोग्य व स्वच्छता आणि शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या पाहणी दौऱ्यात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, प्रभाग समिती क्रमांक 4 सभापती माया गडदे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दीन बागवान तसेच स्थानिक नागरिक प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत, प्रकाश पाटील, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील आणि विष्णू माने उपस्थित होते. तसेच प्रशासकीय पातळीवर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे, उप अभियंता महेश मधने, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे, अतिक्रमण अधीक्षक नागार्जुन मद्रासी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार, कर अधीक्षक मोहन कलगुट्टी, नगररचना अभियंता भिंगार दिवे, जलनिसारण अभियंता आलम अत्तार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.